हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर माधुरी वंपाटे, निर्मल हॉस्पिटल मिरज। आज आपण ऑटिझमची सिव्हिअरिटी कशी असते, त्याच्या लेवल कोणत्या कोणत्या असतात हे जाणून घेऊया। ती माइल्ड आहे, मॉडरेट आहे की सिव्हिअर आहे हे डिपेंड असते प्रामुख्याने 6 गोष्टींवरती। एएसडी असलेल्या मुलामध्ये सेन्सरी इश्यूज कोणते आहेत, त्याचा स्पीच लेवल कसा आहे, इंटेलिजन्स कसा आहे, त्या मुलाचा बिहेवियर पॅटर्न कसा आहे, यावरती या गोष्टी डिपेंड असतात। तर एएसडीच्या आपण 3 लेवलमध्ये कॅटेगरायझेशन करू शकतो, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर। सिव्हिअर ऑटिझम मध्ये ही लेवल मुलावरती खूप जास्त प्रमाणात सिग्निफिकंटली इम्पॅक्ट करते। यामध्ये मुलाच्या सोशलायझेशन, कम्युनिकेशन स्किल, लँग्वेज वरती प्रभाव पडतो। ह्या मुलांना डे टू डे लाईफ मध्ये फुल सपोर्टची गरज असते आणि इंटेन्सिव्ह थेरपीची गरज असते। मॉडरेट ऑटिझम असलेल्या मुलांना सुद्धा हेल्पची गरज असते। ही मुले सुद्धा केअर गिव्हर्स वरती डिपेंड असतात। पण ह्या मुलांमध्ये सोशलायझेशन, लँग्वेज डेव्हलपमेंट स्किल, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करणे सोपे असते। जर ह्या मुलांना प्रॉपर हेल्प, थेरपीज आणि त्यांच्या पॅरेंट्सना पॅरेंटल ट्रेनिंग दिले तर ही मुले ही टोटली इंडिपेंडंट लाईफ जगू शकतात। ह्या मुलांमध्ये रिपिटेटिव्ह बिहेवियर, रिस्ट्रिक्टेड मूवमेंट पॅटर्न्स कमी प्रमाणात असतात। माइल्ड ऑटिझम असलेल्या मुलांना कंटिन्यूअस थेरपी दिल्या, सपोर्ट दिला तर ही मुले सुद्धा इंडिपेंडंट लाईफ जगू शकतात। याचा अर्थ असा होऊ शकत नाही की सिव्हिअर ऑटिझम असलेली मुले कव्हर होऊ शकत नाही, ठीक होऊ शकत नाही, त्यांच्यामध्ये प्रॉपर इम्प्रूव्हमेंट होऊ शकत नाही। सिव्हिअर ऑटिस्टिक मुलांमध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी, इंडिपेंडंट लाईफ अचीव्ह करण्यासाठी ज्यादा मेहनत घ्यावी लागेल। अधिक माहितीसाठी निर्मल ऑटिझम अँड लर्निंग डिसेबिलिटी सेंटर मिरज येथे व्हिजिट करा किंवा खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा। धन्यवाद।